नमस्कार मंडळी, सुवर्ण रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण मटकीची भाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात। लागणारी सामग्री, इकडे मी बेसिक मसाला बनवण्यासाठी 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 पाकळ्या लसूण व एक छोटा तुकडा अद्रकचा घेऊन ते व्यवस्थित एकत्र करून ठेचून घेणार आहोत। ठेचून झाल्यानंतर आपण एक मोठी कढई घेणार आहोत। त्यामध्ये 3 ते 4 पळी तेल टाकून व्यवस्थित गरम करून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 2 तेजपत्ते, कढीपत्ता, हिंग व आपण ठेचून घेतलेले हिरवी मिरचीचे वाटण टाकून ते परतून घेणार आहोत। दोन ते 3 मिनिटे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो टाकून ते देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर व मोड आलेली मटकी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडे पाणी घालून मटकी वाफवून घेणार आहोत, जेणेकरून मटकी खायला कच्ची लागणार नाही। मटकी वाफवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1.5 चमचे मिरची पावडर, 1.5 चमचे घरगुती मसाला, 1.5 चमचा गरम मसाला व मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मी आधी थोडेच मीठ टाकले होते, तुम्ही पहिलेच चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकतात। सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये भाजलेला बारीक खोबऱ्याचा कीस व भाजलेल्या शेंगदाण्यांचे कूट टाकून ते व्यवस्थित मटकीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। सर्व मसाले एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकून भाजी शिजवून घेणार आहोत। आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये, लक्षात असू द्या, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। गरम पाणी टाकून झाल्यानंतर आपण उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात, आपली भाजी व्यवस्थित शिजवून तयार आहे। भाजीला तरी देखील सुटली आहे। तुम्ही ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकतात। अगदी सोपी व साधी रेसिपी आहे। तुम्ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा व तुमची भाजी कशी तयार होते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन रेसिपी घेऊन आम्ही पुन्हा भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।